त्यांचं आपण संवर्धन करतोय, तीर्थक्षेत्रांचा विकास करतोय, जे जे काही आपल्याला करता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत आहे. आणि म्हणूनच अंबरनाथ इथलं प्राचीन मंदिर शिव मंदिर आहे. खासदार त्याचा पाठपुरावा करत असतात. 138 कोटी रुपये आपण त्यासाठी दिलेले आहे. पंढरपूरचा देखील लाखो वारकरी तिकडे जातात. पंढरपूरचा देखील विकास झाला पाहिजे यासाठी सरकारकडून कुठेही पैसे कमी पडणार नाही ही ग्वाही देखील या ठिकाणी देतो. आपल्या मनातलं पंढरपूर या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आपण करू. आणि म्हणून वारकरी संप्रदाय आपली जी काय भक्ती आपण आषाढी आणि कार्तिकीला लाखोंच्या संख्येने आपण जाता त्याची जाणीव सरकारला आहे. आणि म्हणून राज्यातली जी जी काही ठिकाणं आहेत ती आपण सगळी करूया. त्यांना आपल्याला जेवढं काही निधी देता येईल तेवढं देऊ. मगाशी आपले आचार्य शास्त्री महाराज यांनी काही सांगितलं, वारिंगे महाराजांनी देखील काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्या कतोरेजींनी पण संगम तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील विनंती केली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, कुठेही काही कमी पडणार नाही. सरकार आपलं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि जी भूमिका आपण घेतली आहे ती जाहीर भूमिका आपण घेतलेली आहे. त्यामुळे त्याच्यात कुठली तडजोड नाही. मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे. या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो. हा त्याचाही आनंद आपल्याला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला ज्या काही गोष्टी या महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष होत नव्हत्या त्या न बोलता देखील या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी करून दाखवलेल्या आहे. शिव प्रताप दिन आठवा. प्रतापगडाचा इतिहास आपल्याला माहित आहे. तिथं देखील काहीतरी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होती. कोणी धाडस करत नव्हतं, परंतु धाडस करण्याची हिंमत दाखवावी लागते. आणि ती बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी मला शिकवण दिलेली आहे. त्यामुळे मी कुठेही मागे राहणार नाही. आपल्याला एकच सांगतो, आपल्या मनातल्या भावना मला माहित आहे. आणि आजच्या या सर्व वारकरी संप्रदायाच्या अखंड हरिनाम सप्ताहाला मी शुभेच्छा देत असताना मी एवढंच आपल्याला वारिंगे महाराज आपल्याला आणि आपल्या सर्व वारकरी बांधव भगिनी संप्रदायाला एक विनंती करू इच्छितो. या राज्यामध्ये आपण समाज प्रबोधनाचं काम करता. गावागावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मनं वळवता, लोकांना दिशा देता, त्यांना चांगले त्यांचे विचार देता, वाईट विचार दूर लोटण्यासाठी मनातून काढून टाकण्यासाठी मार्गदर्शन करता. माझी आपल्याला विनंती आहे. मी या अधिवेशनामध्ये म्हटलं होतं की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी एक टास्क फोर्स आम्ही बनवला. त्याचं पुनर्गठन आपण करतोय. मला आपल्याकडून अपेक्षा आहे की ज्या ज्या भागामध्ये आत्महत्या होत आहेत त्या भागात देखील आपली कीर्तनं, आपले प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह झाले पाहिजेत आणि त्या ठिकाणी देखील त्यांच्या मनात परिवर्तन आणलं पाहिजे. त्यासाठी शासन म्हणून जे जे काही जबाबदारी आहे ते आम्ही घ्यायला तयार आहोत. एक जरी आत्महत्या आपण कमी करू शकलो
तरी सुद्धा सार्थक आहे. त्याच्या मागे त्याचा परिवार असतो, कुटुंब असतं, समाज असतो. आणि म्हणून माझी नम्र विनंती, आव्हान आहे की जग मोठा आहे आणि म्हणून आपल्याला चांगले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण देखील एक कार्यक्रम त्याचं नियोजन करा, एवढी आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्याला आजच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने मनापासून खूप खूप आयोजकांना शुभेच्छा देतो. मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. खासदार मला म्हणाल्याप्रमाणे की इथे तर त्याच्यापेक्षा खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम पाहायला मिळाला. मला सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. त्याबद्दल आयोजकांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि व्यासपीठावर मंच पे बैठे हुए सभी साधु संतों को मैं नमन करता हूँ, वंदन करता हूँ और आपका भी फिर एक बार स्वागत करता हूँ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.